हाय हॅलो नमस्कार, मी प्रियंका म्हणजेच नक्षी आहे. तुम्हा सगळ्यांचं नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. सर्दी झाली आहे त्याच्यामुळं आवाज बसला आहे. आज माझा जॉबचा फर्स्ट डे आहे टीचिंगमधला. तसा तर मी जॉब केला आहे पहिला फार्मा कंपनीमध्ये, पण टीचिंगच्या फील्डमध्ये माझा हा पहिलाच जॉब आहे आणि आज पहिलाच दिवस आहे. खूप एक्साइटमेंट पण आहे, पण थोडंसं नर्वसनेस पण होतं आहे. बघूया आजचा दिवस कसा जातो आहे. घरातली सगळी कामं वगैरे आवरली. नक्षला आज यांनी स्कूलमध्ये सोडलं आहे आणि पाऊस पण येतो आहे. तर पाहूया आजचा दिवस कसा जातो आहे आणि तुमच्यासोबत नक्की शेअर करेल मी तो. सर्दीने इतका आवाज बसला आहे, आवाजच निघत नाही आहे. मला सर्दी झाली की हा त्रास होतोय. एक तर घसा बसतोय आणि हे सगळं नोज वगैरे स्वेलिंग होतंय. काय नक्सकडून होमवर्क करून घेत होते, म्हणजे त्याला खाली खेळायला न्यायचं होतं गार्डनमध्ये. 2 दिवस झालं त्याला नेलं नव्हतं, मला बरं नव्हतं वाटत म्हणून. पण आज खूप हट्ट करत होता, तर म्हटलं होमवर्क कंप्लीट कर, मग आपण खाली खेळायला जाऊया. काय काय पाहिजे? क्ले दादा शी येते. क्या कर रहे हो आप लोग? मिट्टी खेल रहे हाँ? मिट्टी खेलना पसंद है? हाँ? हाँ? मिट्टी अच्छी है, खेलो खेलो. काय कविना? कविना घरी गेली. पप्पा ऑफिसला गेले. हो. नक्षचं असं चप्पल काढून गार्डनमध्ये माती खेळायचं काम चाललं होतं. मुलींबरोबर पटकनी त्याची मैत्री होती. मुलांबरोबर तो लवकर ॲडजस्ट होत नाही, पण मुलींबरोबर छान ॲडजस्ट होतो. तर असंच त्यांच्याबरोबर खेळायचं काम चाललं होतं त्याचं. तर थोडा वेळ खेळून आता आम्ही घरी जाणार होतो, कारण खूपच त्रास होत होता सर्दीचा मला म्हणून. आणि खेळता खेळता त्यांच्याबरोबर भांडतो पण. त्यांना कुठल्या त्याच्या वस्तूंना हात पण लावून देत नाही, पण त्याला खेळायचं पण असतं त्यांच्याबरोबर. तर अवनीचं आम्हाला अन्नप्राशन करायचं आहे, तर त्यासाठीच आम्ही सामान घ्यायला चाललो आहे. 8 वाजलेत आहे. नक्षला अशी सायकल पार्क करायला लावली आहे. चला पलीकडच्या साईडनी. हां चला. फिंगर नक्ष विनूची अशी बडबड चालली आहे. आज असं छोटंसं शॉप पण लावलं यांनी, पुढच्या वगैरे. काही घ्या 100 रुपये लावतात. प्लॅस्टिकचे भांडे वगैरे, बकेट. यांच्याकडे जे स्टोरेजचे टब मिळतात, तर ते खूप टिकाऊ असतात. जे ज्वारी बाजरी वगैरे आपण छोट्या क्वांटिटीमध्ये आपण भरून ठेवू शकतो. तर आता आम्ही ग्रोसरीच्या शॉपमध्ये आलो आहे. बिस्किट्स वगैरे घेतलेत. आम्ही घरी चाललो आहे आता. असं काही शूटसाठी तयार केलेलं आहे सेटअप आम्ही. अवनीचं आज अन्नप्राशन करायचंय.
टप वगैरे डेकोरेट केला होता. आता त्याचं ड्रेसचं शूट करण्यासाठी छान असं व्हाईट कलरचा कपडा खाली हातरला होता आणि त्यावरती ग्रीन कलरची फ्रॉक आणि तिचं हेअर बेल्ट वगैरे ठेवला होता आणि छान असं छोट्या छोट्या गुलाबाच्या पाकळ्या तोडून मी ते फोटोशूटसाठी छान तयार करत होते. तोपर्यंत तिकडं अवनी खाऊ खात होती, तिला आंघोळ घालायची होती म्हणून. लहान मुलं असली की असं वेळ काढून असं छोट्या छोट्या गोष्टी करायला खूप मग छान वाटतं. नेक्स्टच्या वेळेस पण मी खूप सारं असं वेगवेगळ्या थीम्स तयार करत होते दर मंथली बर्थडेला आणि ते फोटोशूट करत होते. खूप मोठं नाही पण चला घरातली घरात का होईना थोडीशी आवड असेल तर वेळ काढून असं गोष्टी करायला पण आवडतं. छान तिच्या पप्पांनी असा गजरा आणला होता तिच्यासाठीच. तो पण मिळत नव्हता, खूप शोधून शोधून आणला होता कारण या दिवसात गजरे वगैरे मिळत नाहीत. तर असं छान शूटसाठी असं डेकोर केलं होतं, छान वाटत होतं, भारी वाटत होतं असं त्याच्याकडे पाहून. हेअर बेल्ट वगैरे ठेवला होता. तिला जे जे घालायचं होतं अन्नप्राशनच्या वेळेस तर त्या त्या वस्तू म्हणून छान असं फोटो काढून घेतले. आणि हा टफ डेकोर करायला आम्ही आर्टिफिशियल फ्लावर यूज केले होते. पाठीमागं छान असं शुभ अन्नप्राशन नाव लिहिलं होतं. अन्नप्राशन म्हणजेच काय, जेव्हा बाळ आपण खायला लागतं किंवा आपण त्याला वरचं बेबी मिल्क सोडून आईचं दूध सोडून जे आपण दुसऱ्या गोष्टी खाऊ घालणार आहोत तर ज्याची सुरुवात करायच्या आधी अन्नप्राशन करतो. तर छान वाटतं, एक दिवस आठवणीचा राहतो की या दिवशी आपण बाळाला खाऊ घालायला सुरुवात केली होती, त्याने फर्स्ट हे ट्राय केलं होतं. अशाच छान मेमोरीज तयार राहतात. त्याच्यामुळं ते करतात अन्नप्राशन, छान वाटतं. आणि वेगवेगळे फूड आयटम्स वगैरे पण मांडून फोटो वगैरे काढले जातात. जेव्हा केव्हा बाळ मोठं होतं तेव्हा त्याला ते फोटोज वगैरे दाखवलं तर छान वाटेल त्यांना पण की आम्ही तू 7 महिन्याचं झाला तेव्हा असं केलं होतं, 6 महिन्याचं झालं तर तेव्हा असं केलं होतं, तू तेव्हा असा दिसायचा, तू आता 8 महिन्यात असा दिसत होता, तू चालायला कधी लागला, तुला फर्स्ट तीत कधी आले. अशा गोष्टी जर सांगितल्या ना तर लहान मुलं कुतूहलाने ते ऐकतात पण छान वाटतं त्यांना. तर निमीच्या मम्मीने आंघोळ घालून घेतली होती आणि मी पण तिला थोडंसं आंघोळ घालून घेतली. तिला पाणी खेळायला खूप आवडतं, खूप हातपाय वगैरे हलवत होती पाण्यामध्ये थोडंसं आम्ही दूध आणि गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या होत्या छान लूक येण्यासाठी आणि छान पाणी खेळत होती त्याच्यामध्ये ते हातपाय हलवून. उन्हाळ्याचे थोडे पावसाळा पण सुरू नव्हता झाला, थोडेसे उन्हाळ्याचे दिवस होते त्याच्यामुळे छान वाटत होतं. तिला आंघोळ वगैरे घालून घेतली आणि झोपवलं. त्यानंतर आम्ही असं छान डेकोरेशन केलं होतं. वाट्यांमध्ये वेगवेगळे ड्रायफ्रूट्स, बिस्किट्स, पेर, लेमन गोळ्या, डोनट्स, ऑरेंज, चिप्सचे वेगवेगळे प्रकार, बिस्किट्स, बनाना असं ठेवलं होतं. आणि हा छान असा रेनबो फळं यूज करून रेनबो तयार केला होता. नंतर हा वॉटरमेलनचा केक तयार केला होता. बिस्किटांची छान ट्रेन तयार केली होती आणि छान असं डेकोरेट खाली फुलं वगैरे टाकली होती. वॉटरमेलन कलिंगडाचा केक तयार केला होता आणि साईडनी ड्रॅगन फ्रूटचे गोल गोल कट करून लावले होते शो येण्यासाठी आणि संत्र्याचं बटरफ्लाईज तयार केलं होतं. तर छान असं आता अवनीला झोपेतून उठल्यावरती कपडे वगैरे घालून छान तयार केलं होतं आणि आता तिचं ताई औक्षण करत आहेत. औक्षण केल्यानंतर तिला छान अशी दुधाची आणि तांदळाची खीर खायला घातली. तिला ती थोडंसं वेगळं लागलं त्याच्यामुळं तिने ते चाटलं नाही जास्त, पण खाल्लं. छान चेहरा झाला होता तिचा बघण्यासारखा, फर्स्ट टाईम खात होती म्हणून. एवढं सगळं सेटअप करायला आम्हाला 2 ते 3 तास गेले होते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे रोज छान असे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. उद्या भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळेजण स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.